हाय फ्रेंड्स, मी स्वाती लाईफ इज एमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते। तर आज आपण उन्हाळी वाळवणातला नवीन पदार्थ बघणार आहोत। तर साठवणुकीतला वडा, हे वडे तुम्ही वर्षभर खाऊ शकतात, तळून खाऊ शकतात। अगदी त्याला सोपी आणि दोनच साहित्यात तयार होणारे बघू शकता, अतिशय खुसखुशीत तयार झालेले साबुदाणासुद्धा टम्म फुगलेला आहे। तर इथं मी छान असे ताजे 2 किलो बटाटे घेतलेले आहेत आणि 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे। अशा पद्धतीने बघू शकतात। तर मी साबुदाणा आहे ना 2 तासासाठी भिजवून घेतला होता। तर इकडे मी ना बटाट्यांची वरची साल काढून घेणार आहे। अशा पद्धतीने सर्व बटाट्यांची साल काढून झाल्यानंतर आहे ना मी त्या किसणीने किस करून घेणार आहे। अशा पद्धतीने जर तुमच्याकडे ना जाड किसाची किसणी असेल ना तर तुम्ही तिच्याने सुद्धा करू शकतात। माझ्याकडे बारीक होती तर मी ती बारीकच वापरून घेतली। तर अशा पद्धतीने तर किस करून घ्यायचा आहे। स्वच्छ 4 ते 5 पाण्याने धुवून घ्यायचा, त्याच्यातला जो टार्च असतो तो निघून जायला पाहिजे। तर ते असल्यावर ना चव खराब होते आणि काळेही पडतं आपले पदार्थ। तर अशा पद्धतीने मी 4 ते 5 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं, त्याच्यात परत स्वच्छ पाणी टाकून घेतलं, चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आणि गॅसवरती ठेवून दिला। तर मी एक चाळण घेतली, चाळणावरती ना तो साबुदाणा होता तो वाफवून घेणार आहे। तर आपण आहे ना त्याच भांड्यावरती मी ही चाळण ठेवून देणार आहे 5 ते 6 मिनटासाठी। आपण जोपर्यंत एक वाफ येऊ देत नाही तोपर्यंत हे सुद्धा वाफून जातं। अशा पद्धतीने वरती मी एक जड भांडं ठेवून दिलं होतं। तर अशा पद्धतीने मी 7 ते 1 मिनटं मी वाफून घेतलेलं आहे आणि खाली किससुद्धा छान त्याला उकळी आलेली होती। तर अशा पद्धतीने मी दोघं साईडला काढून घेतले बरं का, आणि जास्त गाळ नाही करून घ्यायचा आहे, फक्त आपल्याला उकळीच काढून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने मी एका याच्यात 2 कामं केले। तर बघू शकता आता आपण हे जे पाणी निघून गेलं त्याच्या पुरतं आता आपण हे ना चवीपुरतंच मीठ टाकून घेतलं, लाल तिखटसुद्धा थोडंसं टाकून घेतला आणि जो वाफून घेतलेला साबुदाणा होता ना तो सुद्धा छान टाकून घेते। अशा पद्धतीने बघू शकता आणि व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। बघू शकता अशा पद्धतीने मी व्यवस्थित छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। तर जास्त अलगद मिक्स करायचं, जास्त जोर देऊन नाही करायचं आहे। तर अशा पद्धतीने छोटे छोटे आता आपण वडे या कागदावरती लावून घेणार आहोत। अजिबात तेलाची आवश्यकता नाही, इथं तेल न वापरताच आपल्याला हे वडे असेच थापून घेणार आहोत अशा पद्धतीने बोटाच्या साहाय्याने मस्त। तर बघू शकता, व्हिडिओ स्किप न करता पहा। अगदी सोपी रेसिपी आणि चवीला सुद्धा अप्रतिम आहे। तुम्ही एकदा जर बनवली तर प्रत्येक वर्षी तुम्ही असंच बनवाल। रिंग टाईप होतात, अगदी अजिबात ऑइली होत नाही। बघू शकता आता माझे करून झाले, तुम्हाला दाखवते अगदी जवळून। तर दुसऱ्या दिवशी वाळून झाले होते। तर मी आता उचलून बघते तर लटकतात का काय, अजिबात लटकले नाही आहेत, छान अशा पद्धतीने निघालेले आहेत। तर बघू शकता, तर मी आता व्यवस्थित साईड पलटून 1 दिवस परत ऊन दाखवून देणार आहे। आता छान असे वाळून झालेले आहेत। तर बघू शकता मस्त असे आपले रिंग वडे तयार झालेले आहेत आणि अगदी वर्षानुवर्षे आपण हे वडे तुम्ही करून ठेवू शकता, वाटलं तेव्हा तळून खाऊ शकता। तर मी आता तुम्हाला ना तळून दाखवते अशा पद्धतीने। तर बघू शकता मस्त छान असे कुरकुरीत तयार झालेले आहेत वडे। नक्कीच तुम्हाला माझा व्हिडिओ जर आवडला असेल ना तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि जेवढे साहित्य लागलं तेवढं साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेले असतं, तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच बघा। बघू शकता छान असे आपले वर्षभरासाठी वडे तयार झालेले आहेत। तर नक्कीच एक लाईक आणि शेअर करा आणि नवीन व्हिडिओमध्ये नक्कीच आपण लवकरच भेटूया। धन्यवाद।